नमस्कार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज काय घडतंय, आज 3 जून या दिवशी काय घडामोड घडतीये ही आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. वाल्मिक कराड हा अजूनही सुटकेकरता, आरोपमुक्त होण्याकरता धडपडतो आहे, प्रयत्न करतो आहे, हेच आपल्याला बघायला मिळतं. ते कुठल्या कृतीतून? तर त्यानं बीडच्या विशेष न्यायालयामध्ये एक याचिका केलेली आहे. या याचिकेमध्ये तो असं म्हणतोय की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझा कुठलाही सहभाग नाही आणि त्यामुळे मला आरोपमुक्त केलं जावं. फक्त वाल्मिक कराडच नव्हे तर वाल्मिक कराड बरोबरच विष्णू चाटे यानं सुद्धा असा दावा केलेला आहे, अशी याचिका केलेली आहे बीडच्या विशेष न्यायालयामध्ये की मलाही या प्रकरणामधून आरोपमुक्त करावं. खरं तर विष्णू चाटे हा मुख्य आरोपी आहे. विष्णू चाटेच्या सांगण्यावरूनच हा सगळा कट रचला गेला. त्याचं सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांची हत्या झाली. हे सगळं वारंवार आपल्या समोर आलेलं असलं तरीसुद्धा वाल्मिक कराड जो या सगळ्यांचा आका होता, तो असं म्हणतो की मला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून आरोपमुक्त करावं, माझा या प्रकरणात सहभाग नाही. तशी याचिका त्यानं बीडच्या विशेष न्यायालयामध्ये केलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ विष्णू चाटेनं सुद्धा ती याचिका केली होती. पण विष्णू चाटेनं आपली ही याचिका म्हणजे मला आरोपमुक्त करा ही याचिका मागे घेतलेली आहे. तरी देखील वाल्मिक कराड यानं मात्र ती याचिका बीड विशेष न्यायालयामधली तशीच ठेवली आहे की मला या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून आरोपमुक्त करावं. त्याची सुनावणी आज होणार आहे. आता आज कोर्टात नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण या सगळ्या संदर्भात वाल्मिक कराडच्या बाजूनं आहात की वाल्मिक कराडच्या विरोधात आहात? त्याला खरोखरच आरोपमुक्त केलं गेलं पाहिजे की करायला नको? या सगळ्या संदर्भात आपली टिप्पणी काय, आपलं मत काय, कमेंटमध्ये जरूर कळवा.